पुढे पुढील बातमीकडे. परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर परभणीत उद्रेक झाला. त्याचे संतप्त पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. सांगलीत या घटनेचा निषेध तसेच संशयितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी फुले शाहू आंबेडकर सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या घटनेनंतर परभणीत उद्रेक झाला. त्यानंतर तिथल्या पोलीस प्रशासनाकडून कोम्बिंग ऑपरेशन तसेच आंबेडकरी समाजावर झालेल्या अत्याचाराचा यावेळी निषेध करण्यात आला. या घटनेमध्ये कोणती अज्ञात शक्ती कार्यरत आहे, कोणाचे कटकारस्थान आहे याची सखोल चौकशी करून सदर व्यक्ती संघटनेवर संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी फुले शाहू आंबेडकरी सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात प्राध्यापक डॉक्टर गौतमीपुत्र कांबळे, सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे, नितीन गोंधळे, किरण कांबळे, सचिन सव्वाखंडे, कैलास काळे, रवींद्र ढाळे, बाळासाहेब गोंधळे, गॅब्रियल तिवडे, शुभांगी कांबळे, आशा साबळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. परभणी या शहरामध्ये 4 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच असलेल्या पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका खरं तर जातीवादी लोकशाही विरोधी गुंडाने केलेली आहे. त्याचा आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व शाहू फुले आंबेडकरी संघटनांच्या वतीने निषेध करीत आहोत. खरं तर वास्तविक पाहता संविधान हे भारताच्या लोकशाहीचं एक प्रतीक आहे. ती विटंबना झाल्यानंतर वास्तविक पाहता सगळ्या देशातल्या लोकांनी त्याचा निषेध करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, अलीकडे काही दिवस हे थांबलं होतं, पण पुन्हा एकदा लोकशाही विरोधी, संविधान विरोधी, जातीवादी शक्ती पुन्हा अशा प्रकारे प्रतीकांची विटंबना करून समाजामध्ये हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ही लोकशाहीच मानत नाही, आम्ही हे संविधानच मानत नाही अशी मगरुरी सुरू आहे. प्रशासनाला या निमित्तानं आमची सर्वांच्या वतीनं नम्र विनंती आहे की पहिल्यांदा तो जो कोणी माथेफिरू म्हणतात, खरं तर तो माथेफिरू असण्याची शक्यता नाही, एक कट कारस्थान आहे, त्याचा मुळापर्यंत जाऊन शोध घ्यावा. ती व्यक्ती, त्याच्या पाठीमागची असणारी एखादी संघटना, त्याच्या पाठीमाग असणाऱ्या सगळ्या प्रवृत्तीचा मुळात जाऊन शोध घ्यावा आणि त्यांना अशा प्रकारचे शासन करावं की यापुढे देशामध्ये कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या प्रतीकांची विटंबना होणार नाही. जय भीम. 4 दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाच्या उद्देशिकाचं एका माथेफिरूनं विटंबना केली आणि त्याचा निषेधार्थ म्हणून परभणी शहर पेटलेलं होतं. तिथं 144 कलम लावला. त्यानंतर कार्यकर्ते उग्र झाले आणि त्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झालं. तर त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये त्या घडलेल्या घटनेचा निषेध करतो आहोत. तसेच कोम्बिंग ऑपरेशनचा आम्ही निषेध करतो आहोत. इथे सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते उपस्थित आहेत. जय भीम.